टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून तर त्यामध्ये वाढत झाल्याचं पाहायला मिळते। दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या नेमक्या परिस्थितीचे आत्ताच ही नेमकी इतक्या प्रमाणावर ही परिस्थिती का आली, या सगळ्या ह्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक श्रीराम पवार सर आहेत। बोलूयात सर, काय सांगाल? या आधी देखील भारत पाकिस्तान अशी युद्धाचे प्रसंग आले, यावेळचं वेगळेपण तुम्हाला काय दिसतंय? नाही, यावेळच्या म्हणजे ज्या प्रकारे हा संघर्ष वाढतोय त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत असं म्हणता येईल। एक तर पाकिस्ताननं ज्या वेळेला दहशतवादी हल्ला केला, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा भारतानं काही ना काहीतरी उत्तर दिलं आहे। इतिहासात जवळपास प्रत्येक वेळेला दिलं आहे। कधी ते कोवर्ट दिलं, म्हणजे जगाला न सांगता पाकव्याप्त काश्मीरातल्या तळांवर हल्ले करून दिलं, कधी जाहीरपणे दिलं, जसं उहीनंतर दिलं। पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये केलेला हवाई हल्ला हे त्याच्यातलं आणखी पुढचं टोक होतं। आणि या प्रत्येक हल्ल्याच्या वेळेला अपेक्षा अशी होती की यातून काहीतरी दहशतवाद्यांनी पाकिस्ताननं धडा शिकावा आणि दहशतवादी कारवायांना पायबंद बसावा। पण आपल्याला लक्षात असं येतं की ते होत नाही आहे। पुन्हा पुन्हा पाकिस्तान त्याच गोष्टी करतो आहे। त्यामुळे आता जर काही पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर बालाकोटपेक्षा मोठं काहीतरी करणं आवश्यक होतं। आणि मग जे 9 तळांवर हल्ले केले दहशतवादी तळांवर पाकिस्तानातल्या, ते त्या स्वरूपाचे होते। आणि आत्तापर्यंत म्हणजे 1971 नंतर जर आपण पाहिलं तर इतकी मॅसिव्ह व्यापक कारवाई भारताकडून झाली नव्हती। ही अतिशय कोऑर्डिनेटेड, वेल मेजर्ड, म्हणजे अगदी तोलून मापून केलेली कारवाई, ज्याच्यामध्ये सगळ्या जगाला माहिती असलेले दहशतवादी तळ तिथंच हल्ला झाला आणि ते तळ उद्ध्वस्त झाले। यातला बहावलपूरचा आणि मोहितकेचे तळ खूप मोठे आहेत आणि सगळ्या जगाला माहीत असल्यात, तर ते उद्ध्वस्त झाले। ते करताना लष्कर आणि नागरिक यांच्यावर कुठलाही तोशीस लागणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली। आणि लगेचच हल्ला झाल्यानंतर इमिजिएट जे भारतीय लष्करानं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं, त्याच्यामध्ये हल्ल्याची माहिती दिली आणि आता आम्हाला हे एस्केलेट करायचं नाही, म्हणजे याची व्याप्ती वाढवायची नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली। खरं तर इथं पाकिस्ताननं प्रतिकार केला नसता तर हे थांबलं असतं। पण पाकिस्तानात आधीच कदाचित त्यांच्या लष्करानं पहलगामचा हल्ला करतानाच ठरवलं असावं की ही याची व्याप्ती वाढवायची आहे। त्यामुळे त्यांनी प्रतिहल्ला सुरू केला। आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे यापूर्वी भारतीय उपखंडात कधी झालं नव्हतं ते आता आपण बघतो। म्हणजे ड्रोन आणि मिसाईल यांचे ज्या प्रकारचे हल्ले आत्ता झाले, असे हल्ले यापूर्वी आपण कधी बघितले नव्हते। म्हणजे या प्रकारचे हल्ले आणि त्या हल्ल्याला रोखणारी एअर डिफेन्स सिस्टम ती कशी काम करते हे सगळं आत्ता आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि त्याच्यामध्ये पाकिस्ताननं काश्मीरपासून सुरू केलं तर काश्मीर, पंजाब, चंदीगड, गुजरात आणि राजस्थान या सगळ्या सीमेजवळच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत। त्या हल्ल्यामधले कालपर्यंतच्या माहितीनुसार जवळपास 400 ड्रोन भारतानं पाडले, बहुतेक मिसाईल हल्ले निष्प्रभ केले। असं असलं तरी काही प्रमाणात त्याचं डॅमेज निश्चितपणे झालेलं आहे। आणि विशेषतः जम्मू भागामध्ये, अखनूर भागामध्ये काही कॅज्युलिटीच्या बातम्या आपल्यासमोर आलेल्या आहेत। त्यामुळं तसंच भारतानं रिटेलिएटरी जे हल्ले केले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लाहोर, सियालकोट आणि रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे, त्याच्या जवळपास हे हल्ले झाले आहेत। आणि विशेषतः 3 विमानतळांवरचे हल्ले हे लक्षणीय हल्ले आहेत। म्हणजे तिथं लॉजिस्टिकली तीनही विमानतळ महत्त्वाचे आहेत। त्यात डॅमेज किती झालं आहे वगैरे याचे तपशील लगेच कळणार नाहीत, पण ते हल्ले निश्चितच महत्त्वाचे आहेत। यातून लक्षात असं येतं की कुठलाही भाग, म्हणजे भारत असेल का पाकिस्तान, मागं येत नाही आहेत। आणि त्यामुळं आत्ता जो क्रायसिसची स्थिती आहे ती सर्वंकष युद्ध, ज्याला ऑल आउट वॉर म्हणतो, त्याच्याकडे निघाली आहे। आणि असं म्हणजे ऑल आउट वॉर कधी होतं, जेव्हा दोन्ही सैन्य, म्हणजे भूदल, पारंपरिक सैन्य, म्हणजे ज्याला टँक आणि आर्टिलरीचं बॅटल आपण ज्याला म्हणतो, ते जेव्हा सुरू होतं प्रत्यक्ष एकमेकाच्या विरोधात आक्रमण, तेव्हा ते सर्वंकष युद्धाला तोंड फुटतं आणि मग ते खूप व्यापक युद्ध होऊ शकतं। त्या दिशेनं आपण निघालो, अजून त्या ट्रॅजेक्टरीत पोचलेलं नाही, पण त्या दिशेने निघालो आहे। आणि तसं झालं तर त्याचे परिणाम खूप व्यापक असतील। याच्यामध्ये कूल डाऊन करण्याचे मार्ग असू शकतात, असायला पाहिजेत। आत्तापर्यंतच्या भारत पाकिस्तानच्या सगळ्या संघर्षामध्ये प्रामुख्यानं पूर्वी रशियानं आणि नंतर अमेरिकेनं या प्रकारची भूमिका बजावली। या ताज्या संघर्षामध्ये मात्र कुणी पुढं येऊन अशा प्रकारची भूमिका बजावताना दिसत नाही। सगळेजण या 2 देशांनी, म्हणजे भारत आणि पाकिस्ताननी शांतता पाळावी, कूल डाऊन करावं अशा प्रकारचे आव्हान करत आहेत। पण कुणीही पुढे येऊन याच्यासाठी एक बॅक चॅनल खूप काम करावं लागतं। आणि शांतता ठेवण्यातले फायदे
दोन्ही देशांना शेवटी कसं असतं की असं जेव्हा युद्ध पुढं जातं तेव्हा मागं कशावर घ्यायचं असा प्रश्न असतो. भारताच्या दृष्टीनं आपण दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, आपल्या दृष्टीनं उद्दिष्ट पूर्ण झालं. पण त्यानंतर झालेले हल्ले परतवून लावण्याला पर्याय नाही, कारण शेवटी तो लष्कराचा देशाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. पाकिस्ताननं विनाकारण हे प्रतिष्ठेचे मुद्दे केले आहेत. खरं तर हल्ला झाल्यानंतर त्यांनी एक पळवाट त्यांनी शोधली होती की भारताची 5 विमानं पाडली. आता ती पाडली की नाही हा वेगळा विषय आहे, त्याला अनेक लोकांनी काउंटर केलेला आहे, त्याचे काही पुरावे अजून कोणालाच देता आलेले नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण केवळ ते जाहीर करूनसुद्धा पाकिस्तानला थांबता आलं असतं, पण त्यांनी ते थांबलं नाही. याचा अर्थ त्यांना युद्धाकडे जायचं आहे आणि त्यामुळे हा संघर्ष चिघळत निघाला आहे. तुम्ही मगाशी देखील म्हणालात की खरं तर एकूणच ज्या पद्धतीनं आता पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे ते पाहता पहलगामपासूनच त्यांनी ही कुठेतरी तयारी केलेली असं दिसतंय असं तुम्ही म्हणताय. काय म्हणजे कशामुळे हे वाटतं? नाही, एक त्याला 2-3 कारणं आहेत. म्हणजे एक तर काश्मीर स्थिर व्हावं असं पाकिस्तानला वाटत नाही आणि तिथं पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहे, शांतता आहे, निवडणुका झाल्या, हे सगळं जे वातावरण आहे म्हणजे काश्मीरचा भारताच्या अंतर्गत जो प्रश्न आहे त्याच्यामधले जे काही ताणतणाव आहेत ते आपले आहेत, पण ते जगासमोर आणायचे आणि त्याला पोझिशन अशी घ्यायची की काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्या आहेत म्हणून तिथं तणाव आहे आणि म्हणून तिथं भारतावर नाराज असलेले लोक दहशतवादी कारवाई करतात. अशा प्रकारची पोझिशन भारताला घ्यायची आहे. त्यातून एक भारतामध्ये हिंदू मुस्लिम दुही तयार करावी हा एक उद्देश आणि दुसरा पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाशी जोडला आहे. त्याच्यामध्ये पाकमध्ये आत्ता बलोच बंडखोरांचा प्रश्न आहे, TPPचा प्रश्न आहे, तहरीक तालिबान पाकिस्तानचा, की जे पाकिस्तानी लष्कराला आव्हान देत आहेत. इम्रान खानच्या पक्षानं थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. तर या सगळ्यामधून पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराचं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि एक लिजिटिमसी कायम ठेवणं याच्यासाठी लक्ष डायव्हर्ट करण्याची टॅक्टिक्स म्हणून पण याच्याकडं बघितलं असण्याची शक्यता आहे. तर हे 2 हेतू जर असतील त्यांचे तर आपण जर बघितलं तर पहलगामच्या हल्ल्यापासून आत्तापर्यंत या साधारण 17-18 दिवसाच्या काळामध्ये दोन्ही हेतू पायाभूत झाले आहेत. म्हणजे भारतामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष असा काही तयार झाला नाही. उलट मुस्लिम संघटना, जम्मू काश्मीरचे असेंब्ली, तिथले लोक आणि एकूणच हिंदू मुस्लिम लष्करासोबत एकत्र आहेत असं चित्र तयार झालं. म्हणजे पहिला तो हेतू फसला आहे. द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सांगत होते तर त्याला काही कोण भारतात गिनत नाही अशा प्रकारची परिस्थिती आपण बघतो आहोत. दुसरा जो हेतू त्यांच्या अंतर्गत ऐक्य निर्माण करणं. युद्ध झाल्यानंतर बाकीचे सगळे प्रश्न लांब पडतात आणि अशा प्रकारचं ऐक्य होतं काय आहे. पण पाकिस्तानात भारतात ज्या प्रकारचे एकसंघ भावना दिसते, सगळे विरोधी पक्ष, सगळे जात धर्म सगळे लष्कराच्या आणि सरकारच्या बाजूने उभे आहेत, तसं पाकिस्तानात दिसत नाही. म्हणजे युद्ध चालू असतं, म्हणजे हे क्रायसिस चालू असताना इम्रान खानचा पक्ष रॅली काढतो आणि म्हणतो की आता इम्रान खानला सोडा आणि तीच देशातली परिस्थिती सांभाळू शकतात. पाकिस्तानमधले मंत्री एकमेकाच्या विरोधात काहीतरी विधानं करतात. पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूण लष्कराच्या कामगिरीविषयी किंवा याच्याविषयी प्रश्न विचारणारे विधान होत आहेत. आणि बलोच जो भाग आहे, बलुचिस्तान हा जो भाग आहे, तिथले लोक स्वतंत्र बलुचिस्तानचे झेंडे फडकवत आहेत. हे सगळं असं दिसतं की ज्या एकसंघपणे भारत उभा राहिला आहे त्या एकसंघपणे पाकिस्तान दिसत नाही आहे. त्यामुळं हे जर 2 हेतू असतील तर दोन्ही हेतू या मधल्या काळात पराभूत झाल्याचं आपल्याला दिसते. खरं तर आपण बघितलं तर तांत्रिक पातळीवर देखील यावेळचं हा जो तणाव आहे तो व्यापक दिसतोय. ड्रोन हल्ले असतील किंवा इतर जे अत्याधुनिक साधनांचा वापर होतोय, काय याचे परिणाम होऊ शकतात असं? नाही, या प्रकारचे ॲडव्हान्स वेपनही ज्याला म्हणतात ती भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच वापरली जाते. म्हणजे पाकिस्ताननं जे ड्रोन हल्ले केले ते त्यातले बहुतेक ड्रोन हे आत्मघाती ड्रोन म्हणतात अशा प्रकारचे आहेत. आपण सुद्धा 9 दहशतवादी तळांवर हल्ल्यात जे ड्रोन वापरले ते त्याच प्रकारचे होते असं सांगितलं जाते. म्हणजे काय तर हे ड्रोन स्फोटकांनी युक्त असतात आणि ते त्यांना एक विशिष्ट प्रकारचे प्रोग्रॅमिंग असतं. त्यामुळे ते त्याला जिथं सांगितलं तिथं जाऊन पडते. पडल्यानंतर स्फोट होतो, त्यात ते ड्रोनही नष्ट होतात पण मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आता अशी जेव्हा हवेतून माया करणारी अस्त्र सोडली जातात तेव्हा ती हवेतच नष्ट करण्याच्या पण प्रणाली असतात. त्या प्रणाली भारताकडे पण आहेत आणि पाकिस्तानकडे पण आहेत. पाकिस्ताननं जेव्हा हल्ले केले जम्मूपासून ते पठाणकोटपर्यंत आणि फलौरीपर्यंत राजस्थानातल्या, तेव्हा ते हल्ले परतवून लावणारी भारताची यंत्रणा सक्रिय झाली, ज्याला सुदर्शन चक्र वगैरे म्हटलं जातं. त्यात प्रामुख्यानं रशियन बनावटीच्या S-400 प्रणालीचा समावेश आहे. त्यांनी यातले बहुतेक ड्रोन आणि मिसाईल निष्प्रभ केले हवेतच. काही पडले पण बहुतेक सगळे निष्प्रभ केले. त्यातून एक लक्षात येतं की ही यंत्रणा खूप कार्यक्षम आहे. दुसऱ्या बाजूला अशाच प्रकारची चीनी यंत्रणा पाकिस्तानकडे आहे आणि ती त्यांच्या लाहोर बेसवर बसवली होती. भारताकडून समोर आलेल्या माहितीमध्ये असं दिसते की लाहोरमधली या यंत्रणेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान भारताकडून झालेल्या प्रतिहल्ल्यामध्ये झालं आहे. म्हणजेच
एका हातानं हे आधुनिक वेपनरीचं टेस्टिंग पण आहे की कुठली यंत्रणा जास्त काम करते. म्हणजे पाकिस्तानच्या भाट्यामध्ये आता जवळपास 80% शस्त्र ही चिनी बनावटीची आहेत आणि भारताकडं पारंपरिक शस्त्र आहेत ते रशियन बनावटीचे आहेत आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्यानं अमेरिकी, फ्रेंच आणि इस्रायली बनावटीची हत्यार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे हे एका अर्थानं भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष आहे. तसाच वेस्टर्न वेपनरी आणि चायनीज वेपनरी यांच्यात सहज काय याचा पण एका अर्थानं संघर्ष याच्यामध्ये दिसतो आहे आणि आत्तापर्यंत तरी भारतानं याच्यामध्ये आपला वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसतं आहे. दुसरी एक बाब म्हणजे या सगळ्यामध्ये दिसते, तुम्ही ज्याचा मग अशी उल्लेख देखील केलात, ही सगळी एकूणच तणावपूर्ण परिस्थिती असताना जगातील जे महत्त्वाचे देश आहेत ते स्वतःहून पुढे येत नाहीत किंवा शांतता राखण्याचं आवाहन फक्त करतायत. काय याचं कारण काय आणि ह्याचे परिणाम काय? याच्यामध्ये जगाची जी बदलती रचना आहे म्हणजे ज्याला आपण वर्ल्ड ऑर्डर म्हणतो त्या वर्ल्ड ऑर्डरशी निगडीत हे प्रश्न आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेला असं वाटत होतं की जगातल्या फौजदाराची भूमिका बजावण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे संघर्ष कुठेही झाला तर तो थांबवणं एकाच्या बाजूनं किंवा दोघांनाही समजावून सांगून थांबवणं या प्रकारची भूमिका अमेरिका घेत होता. तशा प्रकारची भूमिका त्यांनी कारगिल संघर्ष संपत असताना पण काही प्रमाणात वठवली होती किंवा बालाकोटच्या हल्ल्यानंतर पण अमेरिकेचे अध्यक्ष खूप सक्रिय होते आणि त्यांनीच जाहीर केलं होतं की आता एक चांगली बातमी येईल आणि विंग कमांडर अभिनंदनाची सुटका झाली आणि तो संघर्ष तिथं संपला. त्यातलं जे काही साधायचं ते भारतानं साधलं होतं. आता मात्र असं करण्याची तयारी अमेरिकेची दिसत नाही आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही युद्धामध्ये पडायचं नाही. त्यामुळे ते दोघांनी आपसात चर्चा करावी, संपवा अशा प्रकारची भाषा करत आहेत. त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष जे आहे JD व्हान्स त्यांनी तर सांगितलं की दिस इज नन ऑफ आवर बिझनेस, म्हणजे हा काही आमच्याशी संबंधच नाही आहे, ते त्या दोन देशांनी बघावं. असं असलं तरीसुद्धा त्यांचे जे टॉप मुत्सद्दी आहेत ते दोन्ही बाजूंची बोलत आहेत. म्हणजे आपल्याकडचे NSAशी बोलत आहेत, आपल्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलत आहेत, पाकिस्तानमधल्या NSA किंवा पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बोलणं झालं आहे, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांशी काल रुबियोंचं बोलणं झालं आहे. तर हे सगळं दिसतं की काहीतरी ते करायचा प्रयत्न करत आहेत. बाकी सगळं जग मात्र हे युद्ध थांबावं, लवकरात लवकर थांबावं, अशा प्रकारचं युद्ध चांगलं नाही असं सुविचार सांगत आहेत. चीन याच्यामध्ये एक संधी साधतो आहे असं मला वाटतं. म्हणजे यातले मेजर प्लेयर कोण आहेत तर अमेरिका, चीन, रशिया, काही प्रमाणात इराण आणि तुर्की हे प्रमुख प्लेयर आहेत की जे काही रोल युद्धासंदर्भात करू शकतात. बाकी शांततेसंदर्भात करणारे अनेक पाश्चात्यांपासून अनेक प्लेयर आहेत. तर यातला चीन जो आहे तर तो चीन एका बाजूला शांतता राखा असं म्हणत राहील पण दुसऱ्या बाजूला या निमित्तानं त्यांच्या हत्यारांची टेस्ट करण्याचा प्रयत्न करेल असं दिसतं. याचं कारण चीननं आत्तापर्यंत दावे अनेक केले आहेत, त्यांची आधुनिक वेपनही तयार केली आहे पण ती कुठल्याही युद्धामध्ये टेस्ट झालेली नाही. जशी भारताकडची जे राफेल विमानं आहेत ही जगातल्या अनेक संघर्षामध्ये टेस्टेड आहेत किंवा भारताकडे असलेली बाकीची सुखोई असतील, मिराज असतील, ही सगळी विमानं टेस्टेड आहेत. इस्रायलकडून आलेली सामग्री टेस्टेड आहे कारण त्यांनी ती वेगवेगळ्या संघर्षामध्ये वापरलेली आहे. चीनचा असा कुठला संघर्ष अलीकडच्या काळात झालेला नाही ज्याच्यामधून चीनच्या हत्यारांचे टेस्टिंग झालं आहे. त्यामुळे या संघर्षाला हा एक कोण आहे तो लक्षात ठेवला पाहिजे की चीनला नकळतपणे म्हणजे त्यांची आधुनिक विमानं 4.5 जनरेशनची विमानं पाकिस्तानमध्ये आहेत असं सांगितलं जाते. त्या विमानांची क्षमता किती, त्यांच्या एअर डिफेन्सची क्षमता किती, त्यांच्या क्षेपणास्त्रांची त्यांनी पाकिस्तानसोबत जी काही डेव्हलप केली आहे त्याची क्षमता किती, ही या सगळ्याची चाचणी यातून होण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये जर चीनी बनावटीच्या हत्यारांची क्षमता काही प्रमाणात सिद्ध झाली तर चीनला कदाचित जगभरातलं गिराईक या अर्थानं पण ते बघत असतील असं मला वाटते. याचं कारण असं की आत्ता चीनच्या एकूण शस्त्रास्त्र निर्यातीतला मोठा वाटा हा पाकिस्तानचा आहे आणि टॉपला अमेरिका आहे, त्यानंतर रशिया आहे, त्यानंतर फ्रान्स आहे आणि 4थ्या नंबरला चीन आहे. तर चीनला जर चित्र बदलायचं असेल, संरक्षण सामग्रीतला मोठा निर्यातदार व्हायचा असेल तर त्यांच्या हत्यारांची परीक्षा होण्याची आवश्यकता असते जी अमेरिकेच्या, रशियाच्या, इस्रायलच्या हत्यारांची, फ्रान्सच्या हत्यारांची झाली आहे. तर ती संधी म्हणून चीन बघतो का या अँगलनं जर या संघर्षाचा विचार केला तर आपल्याला मग सगळे ह्याचे संदर्भ बदलत आहेत, या संघर्षाचे संदर्भ बदलत आहेत. त्यामुळे हा एक अँगल आपण विचार घेतला पाहिजे. चीनची बाजू आपण जर बघितलं तर यावेळी थोडीशी संशयास्पद देखील वाटते, ज्याचा उल्लेख देखील तुम्ही आत्ता केलात. पण त्यांच्याकडून जी हत्यारं वापरली जात आहेत ती चिनी बनावटीची आहेत हे वारंवार स्पष्ट होतं आहे. मात्र ज्या पद्धतीनं ते ड्रोन पाडले जात आहेत किंवा त्यांना डॅमेज केलं जातं आहे ते पाहता आता चीनलासुद्धा ही आपली जी इमेज आहे ती सुधारावी लागणार आहे असं दिसतं का त्या हत्यारांच्या बाबतीत? नाही, चीनच्या संदर्भात काय आहे की चीननं एक आहे की त्यांनी दिलेली जी पाकिस्तानला हत्यारं आहेत की असं म्हटलं जातं आहे, आता हे पुन्हा सगळं स्पेक्युलेटिव्ह गोष्टी आहेत की संरक्षण विषयातले तज्ज्ञ सांगत आहेत की ते चीननं स्वतः उत्पादन केली आणि स्वतः वापरत असलेली हत्यारं
त्याच्यापेक्षा एक पायरी खालची हत्यार ही नेहमीच तो पाकिस्तानला देतो. त्यामुळं त्यांना अंदाज येत असेल की हे एक पायरी खाली असलेलं किती लढू शकतं आहे, असा अंदाज ते घेत असावेत असं वाटतं आहे. अशी चर्चा आता स्ट्रॅटेजिक कम्युनिटीत आहे की या निमित्तानं चीन आपल्या हत्यारांची टेस्ट करतो आणि पहिल्यांदाच कदाचित एखाद्या संघर्षामध्ये वेस्टर्न बनावटीची हत्यारं आणि चिनी बनावटीची हत्यारं यांच्यामधला एक संघर्ष बाहेर पाकिस्तान. अर्थात केवळ हत्यारांची आधुनिकता हा युद्धामधला निर्णायक भाग नसतो, त्याला महत्त्व आहे. पण तसं जर असतं तर 1965च्या युद्धात आपण अमेरिकेची अत्याधुनिक विमानं पाकिस्तानकडे असताना आणि अत्याधुनिक रणगाडे पाकिस्तानकडे असताना भारताने युद्ध जिंकलं नसतं. ते भारताने युद्ध जिंकलं याचा अर्थ हत्यारांच्यापेक्षासुद्धा लढणाऱ्यांचं मनोबल त्या वेळच्या टॅक्टिकल ज्या काही गोष्टी रणनीती लष्करातले धोरण ठरवतात, निर्णय घेणारे अधिकारी जमिनीवरचे अधिकारी ठरवतात आणि जे स्ट्रॅटेजी म्हणून राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्व ठरवतं याचा वाटा पण मोठा असतो. शेवटी वेपन चालवणारे हात आणि त्याच्यामागं रणनीती आखणारे मेंदू यांचा रणांगणातल्या प्रत्यक्ष जे काय आउटपुट येतं त्याच्यावरचा परिणाम मोठा असतो. त्यामुळं केवळ शस्त्रांकडं म्हणून बघून चालणार नाही, त्यात भारताकडे आधुनिक आहेतच, पण त्याच्याहीपेक्षा तीच कशा पद्धतीनं चालवली जातात याला महत्त्व असतं आणि त्याची पण एक दीर्घ परंपरा भारताला आहे की किती ॲडवर्स परिस्थितीमुळे मात करून कसं जायचं. 65चं युद्ध, 71चं युद्ध हे आणि कारगिलचं युद्धसुद्धा, म्हणजे संपूर्ण प्रतिकूल परिस्थिती असताना भारताने ते युद्ध जिंकलं आहे. त्यामुळं त्या प्रकारचा अनुभव भारताला आहे. आता जर बघितलं दिवसेंदिवस ही परिस्थिती तणावपूर्ण, हे तणाव वाढतच असताना दिसतोय. कुठंपर्यंत आत्ताची ही सगळी परिस्थिती बघता हे कुठंपर्यंत जाईल असं वाटतं आणि दोन्ही बाजूच्या सामान्य नागरिकांना याचा किती फटका बसू शकतो किंवा काय नेमका त्रास सहन करावा लागू शकतो या घडीची जी परिस्थिती आहे त्यावर? हे आत्ता इमिजिएट सामान्य माणसांना त्रास म्हणाल तर काश्मीरपासून ते राजस्थानपर्यंतची जी बॉर्डर जी गावं आहेत तिथं तो त्रास सुरू झाला आहे. कारण अत्यंत हेवी शेलिंग, कंटिन्युअस शेलिंग आणि त्याचा परिणाम होतो. तसाच तो पाकिस्तानातल्या सीमेलगतच्या गावांना, पाकिस्तानात तर खूप आतपर्यंत म्हणजे लाहोरपर्यंत आपण क्षेपणास्त्र टाकले आहेत, त्यामुळे त्यांना त्याचा फटका जास्त बसत असणार. हा झाला ह्याचा भाग. पण तुम्ही जे म्हणता की हे कुठंपर्यंत जाईल, तर आता हे सांगणं खरंच कठीण आहे. कारण एस्केलेटेड लॅडर ज्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक भाषेमध्ये, ते रोज पुढं निघालेलं आहे. म्हणजे ते मागे येत नाही किंवा कुणीच मागे यायला तयार नाही. त्यामुळे ते सर्वंकष युद्धाकडे जाणार का, आणि सर्वंकष युद्ध मग ते एक लिमिटेड भागामधला कॉन्फ्लिक्ट असणार किंवा ऑल आउट कॉन्फ्लिक्ट असणार, ज्याच्यामध्ये तिन्ही दलं, पुन्हा सायबर, ह्या सगळ्या ज्या 6 मिती म्हटल्या जातात संघर्षाच्या, ते सगळे त्यात उतरणार का. तसं झालं तर त्याचे परिणाम खूप प्रचंड असतील. कारण एकेका तासाची युद्धाची किंमत काही 100 कोटीमध्ये असते, फक्त युद्धाची किंमत. म्हणजे त्याचे काही एस्टिमेट जगातल्या थिंक टँकने केलेले आहेत की साधारण काय $17 बिलियन इतका खर्च दिवसाचा कदाचित युद्धाचा असू शकतो, असे काही लोकांनी एस्टिमेट केले आहेत. आता 100% एस्टिमेट करणं कठीण आहे, पण जे काही सामग्री वापरली जाते त्या सगळ्याचा विचार करून या प्रकारचे एस्टिमेट केले जातात. तसाच खर्च पाकिस्तानच्या बाजूनं पण आहे. आता खर्च आणि आर्थिक अवस्था जर बघितली तर त्याचा मोठा फटका आपल्याला बसेल का, तर युद्ध लांबलं तर नक्की बसेल, पण त्याच्यापेक्षा जास्त तो पाकिस्तानला बसेल. कारण भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या जवळपास 9-10 पट आहे. भारताचं फॉरेन रिझर्व्ह हे पाकिस्तानपेक्षा जवळपास 40 पट आहे. म्हणजे पाकिस्तानकडं पैकी चलन जेवढं आहे, जे क्रूड आणि याच्यासाठी सगळ्यासाठी रोज लागत असतं, की त्या पैकी चलनातूनच आपल्याला विदेशातून वस्तू खरेदी करता येतात. तर ती भारताची क्षमता ही पाकिस्तानच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि भारताचा एकूण अर्थव्यवस्थेचा आकार पण खूप जास्त आहे. त्यामुळे या बाबतीत आपण निश्चितपणे काही पटीनं पाकिस्तानपेक्षा सहज आहोत. पण असं असलं तरीसुद्धा युद्ध जेव्हा लांबतं, ते काही दिवसातून काही महिन्यांकडे जातं, तेव्हा त्याचे खूप मोठे परिणाम होत असतात. ते परिणाम, सुरुवातीचे परिणाम इमिजिएट आपल्याला शेअर मार्केटवर दिसतात. शेअर मार्केटची पडझड व्हायला सुरू होते. त्यानंतरचे परिणाम असतात ते महागाई वाढायला सुरू होते. कारण अनेक याचा जो खर्च होतो, म्हणजे आता एक अंदाज असा आहे की युद्ध जर लांबलं तर आपलं जे फिजिकल डिफिसिट आहे ते जवळपास 1.5 पटीनं वाढू शकतं. असं झालं तर जी शिस्त मागची 10-15 वर्ष सातत्यानं सांभाळायचा प्रयत्न झाला आर्थिक आघाडीवर आणि बाहेर एका विकासाच्या मार्गावर निघाला आहे, तर त्याला फटका बसणं एक वातावरण तयार होऊ शकतं. पाकिस्तान अनेक अर्थानं कोलमडत निघालेलं राज्य आहे. त्यांना अनेक वेळेला IMF जागतिक बँकेकडे कटोरा घेऊन जावं लागतं, तेव्हा त्यांचे खर्च चालतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण त्याच्या खूप पुढे निघून गेलो आहोत आणि अशा वेळेला असा फटका बसणं म्हणजे मग आपण ज्या दिशेनं निघालो आहोत की जगातली एक मेजर पॉवर बनायचं, आर्थिकदृष्ट्या सक्षम देश बनायचं आणि मग एक मोठी शक्ती म्हणून पुढे यायचं, या वाटचालीत पाकिस्तानसारख्या एका कोलमडत चाललेल्या देशाचा न एक बेडी घातली काय, अशी अवस्था येईल का, अशी एक शंका या सगळ्यातून तयार येते. युद्ध झाल्यानंतर ते करावंच लागतं. तो करतोय, कळेल,
पण त्याचे परिणाम आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही. हे लॉंग टर्म परिणाम आपल्याला त्याला पण तोंड द्यायची तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद सर. तर पहिला पण हे होते आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक श्रीराम पवार सर. खरं तर ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस ही सगळी परिस्थिती तणावपूर्ण बनत जाते ते पाहता हे कुठंवर जाऊन थांबेल हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण होईल. मात्र याची मोठी आर्थिक किंमत दोन्ही देशांना मोजावी लागू शकते. विशेषतः पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या आत्ताच कोलमडलेला आहे. मात्र असं करत असताना त्याला तोंड देत असताना आपण एखाद्या विकासाच्या मार्गानं जात असताना त्याला देखील कुठंतरी या सगळ्या मुळे खीळ बसते की काय, अशी देखील एक शंका या निमित्तानं श्रीराम पवार सरांनी व्यक्त केली आहे. सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.